कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण देशभरात याचा निषेध नोंदवला जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्वत्र वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून याचा निषेध व्यक्त केला जातो आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीच्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एक दिवसीय बंद पाळण्यात आला, ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर संपूर्ण महाविद्यालयातील कामकाज आज बंद ठेवण्यात आलं. तसेच या संदर्भात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी पूर्ण भारतभर IMAने पुरस्कृत केलेल्या बंदमध्ये सर्व डॉक्टर, अमरावतीतील देखील डॉक्टर सर्व सामील झालेले आहेत. जसे की आपणास माहीत आहे, ऑगस्ट 9 रोजी डॉक्टर RGKR मेडिकल कॉलेजमध्ये एका रेसिडेंट डॉक्टरची गँगरेप व मर्डर करण्यात आलेला आहे. हे इन्सिडेंट म्हणजे निर्भयाची पुनरावृत्ती आहे. खंत एवढेच आहे की जसे निर्भया हत्याकांडानंतर जो आक्रोश दिसून आला तो या केसमध्ये दिसून आलेला नाही. म्हणून IMAने आज पूर्ण दिवस आपले सर्व हॉस्पिटल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या अनुषंगाने डॉक्टर PD मेडिकल कॉलेजमध्ये देखील फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. कोलकाता येथील घटनेनंतर याची पडसाद संपूर्ण देशभरात पाहावयास मिळत आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, नर्सेस आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचे सखोल परिणाम उमटलेले दिसून येत आहेत. या संदर्भात स्थानिक इरविन चौकात डॉक्टरांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असून या संदर्भात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. ॲक्च्युली आता आपण बरेच वर्षापासून बघतो आहे की बेटी बचाव बेटी पढाव हे आंदोलन आपलं बरेच वर्षापासून प्रगतीपथावरती आहे. या प्रकारच्या ज्या घटना होतात की एक उच्च शिक्षण घेणारी मुलगी आणि तिच्यावरती अत्याचार होतो, तिला अमानुषपणे मारलं जातं, तिच्यावरती बलात्कार होतात आणि बरेचसे कल्प्रिट असतात. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे आणि याकडे फक्त म्हणजे समस्त स्त्री जातींनी किंवा जे पेरेंट्स लोक आहेत जे मुलीला शिक्षणाकरता बाहेर पाठवतात त्यांच्यासाठी ही एक खूप चिंतेची गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त चिंतेची गोष्ट ही आहे की प्रशासनाने त्याचा जो म्हणजे त्याची जी हे घ्यायला पाहिजे, सिरियसनेस घ्यायला पाहिजे, तो सिरियसनेस न दाखवता ते प्रकरण जे आहे ते गुंडाळून कसं ठेवायचं आणि जे कल्प्रिट्स आहेत त्यांना पकडण्याऐवजी त्यांना सोडण्याकरता 2000-4000चा मॉब हॉस्पिटलवरती पाठवून सगळे जे एव्हिडन्सेस आहेत तर ते गायब कसे करून टाकायचे, ही अक्षरशः म्हणजे जखमेवरती मीठ चोळणारी गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे जी आपली कित्येक वर्षापासून जी चालू असलेली मोहीम आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ और देश आगे बढ़ाओ, यावरती खूप म्हणजे गंभीरतेने विचार करायला पाहिजे की आपण या पुढची पावलं या दृष्टीने कशी उचलायची की जेणेकरून मुलीचे पेरेंट्स जे असतील, पालक जे असतील, त्यांची मुलगी बाहेरगावी शिकत असेल त्यांची भीती काही प्रमाणात दूर होईल आणि हे जे कल्प्रिट्स आहेत त्यांना लवकरात लवकर सजा पकडून त्यांना सजा देणं आणि हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त एक डॉक्टर म्हणून नाही, एक उच्च शिक्षण घेणारी मुलगी जिच्यावरती इतक्या अमानुषपणे बलात्कार केला जातो, तिला मारलं जातं आणि मारल्या गेल्यानंतर ते एव्हिडन्सेस जे आहे ते गायब करण्याकरता प्रशासन मदत करतं आणि ते केस खतम करून टाकण्याकरता हा एक खूप मोठा धक्का आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाला. आणि सर्व राजकारणी लोकांनी या दृष्टीने याकडे बघायला पाहिजे. माझं नाव डॉक्टर दिनेश ठाकरे, मी IMA महाराष्ट्र स्टेटचा अध्यक्ष आहे, तसेच हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचा राष्ट्रीय सचिव आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कोलकातामध्ये काय झालं. एका वर्किंग डॉक्टरवरती रेप झाला आणि मर्डर झाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे काही एव्हिडन्स पुरावे होते ते मिटवण्याचा प्रश्न आहे. प्रश्न हा नाही आहे की लेडी डॉक्टर होती काय होती, प्रश्न हा आहे की कोणतीही लेडी आपल्या कामावर असताना सुरक्षित असली पाहिजे आणि ती सुरक्षित आहे हे पाहणं संपूर्ण समाजाचं काम आहे. आता जरी असं दिसत असलं
की डॉक्टर लेडी आहे, डॉक्टर लोक तिच्या सपोर्टमध्ये आहे किंवा तिला न्याय मिळावा यासाठी झगडत आहे, पण ही गोष्ट पूर्ण समाजाला लागू पडते. कोणत्याही क्षेत्रामधले कोणतीही लेडी कोणत्याही कामावर कुठेही जात असेल तर तिची सुरक्षितता पाळणं, ती सुरक्षितता एन्श्युअर करणं हे समाजाचं तसं सरकारचं काम आहे. आणि या ठिकाणी आतापर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन सगळं शांततेनंच काम करत होती की जे काही कल्प्रिट्स आहे त्यांना पकडावं, CBI एन्क्वायरी करावी, त्यांना योग्य ती सजा व्हावी वगैरे. परंतु जेव्हा 14 ऑगस्ट रात्रीला एव्हिडन्स पलटवण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी जे काही प्रयत्न झाले, एकदम 3-4 हजाराचा मॉब अशा प्रकारे येऊन एव्हिडन्स नष्ट करतो, हे म्हणजे एक म्हणजे अतिशय काय म्हणतात त्याला घृणास्पद गोष्ट आहे. आणि त्यामुळं सगळ्या समाजाने, माझा समाजाला हा संदेश आहे की सगळ्या समाजाने यावेळेस या लेडीला, या डॉक्टर लेडीला न्याय मिळावा यासाठी एकत्र झालं पाहिजे. कारण हा फक्त डॉक्टर लेडीचा संबंध आहे, डॉक्टर लेडीचा केस आहे असं समजता कोणतीही लेडी जी कोणत्याही कामावरती जाते आणि रात्री बेरात्री आपलं सर्व्हिस देते, तिच्यासाठी अशा सगळ्या महिलांसाठी हा आमचा लढा आहे. आणि जोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवू, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. आणि आमच्या 2 मुख्य मागण्या आहे की जे हॉस्पिटल्स आहे त्यांना सेफ झोन म्हणून डिक्लेअर करण्यात यावं आणि एक सेंट्रल कायदा डॉक्टरांसाठी, जसं बाकी विमानतळासाठी आहे किंवा स्टाफ आहे, विमानतळ स्टाफ आहे त्यांच्यासाठी असतो, असा राष्ट्रीय कायदा गव्हर्नमेंटने लवकरात लवकर आणावा आणि दवाखान्यांना लवकरात लवकर एक सेफ झोन म्हणून डिक्लेअर करावे, जेणेकरून डॉक्टरांना सुरक्षितपणे काम करता येईल. धन्यवाद. आज बड़े दुख के साथ, हमको खेद के साथ ये निषेध प्रदर्शन करना पड़ रहा है. हम सब एक मानवीय संस्था से जुड़े हुए IMA और डॉक्टर्स होते हुए हमारा काम है जान बचाना, लेकिन हमारी एक डॉक्टर बहन के साथ जो कोलकाता में हुआ उसका हम कड़े शब्दों में निंदन करते हैं. आज उसके लिए हमारा बंद रखा हुआ है पूरा. लेकिन सोचने वाली बात यह है कि हम किस तरफ जा रहे हैं, देश किस तरफ जा रहा है, हमारे लड़के बच्चे क्या सीख रहे हैं, किस ब्रूटैलिटी के साथ जो हुआ है उसके ऊपर सोचने की ज़रूरत है. मेरा ये मानना है कि लड़कों को और पुरुषों को समझाने की, समझने की ज़रूरत है कि इस टाइप का कृत्य बिल्कुल नहीं हो सकता, ये सरासर गलत है. और आगे हमारी जो जनरेशन है, अगर हमको देश को आगे ले जाना है, कुछ भलाई करना है, स्त्री का सही में सम्मान करना है, हम सभी हमारे घर में किसी न किसी स्त्री से जुड़े होते हैं. एक माँ से हम जन्म लेते हैं, हमारी वाइफ रहती है, किसी को बेटी होती है, किसी को बहन होती है, नई सगी होती है तो कज़िन बहन होती है. जब हम एक सोच के देखें कि कोलकाता में जो हुआ, अगर वहाँ हमारे किसी को हम रख के देखें तो हमको उत्तर मिल जाएगा कि क्या होना चाहिए इन लोगों के साथ. बेसिकली उस इंसान से उतना ज़्यादा प्रॉब्लम नहीं है जितना इस मानसिकता से प्रॉब्लेम है और इसकी हम कड़ी निंदा करते हैं. सर्वप्रथम कलकत्ता येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा मी प्रखरपणे निषेध करतो आहे. या अमानवीय घटना आहेत. कोणत्याही समाजावर, कोणत्याही व्यावसायिकावर, कोणत्याही विद्यार्थ्यांवर अशा प्रकारच्या समाजामध्ये प्रसंग येऊ नये. ही सगळ्यात दुर्घटना मला असं वाटतं की कोणत्याही शब्दामध्ये मांडताना आम्हाला फार वेदना होत आहेत. त्यासाठी शब्दसुद्धा अपुरे पडत आहेत. त्यामागची कोणती कारणं हे कारणं क्षुल्लक आहेत, पण एका तरुण मुलीचा, होतकरू मुलीचा, जी उद्या देशाचं भविष्य लिहिणार होती आणि सेवाभावी होती आणि डॉक्टर या प्रोफेशनमध्ये झाले असल्या कारणामुळे त्यांना निरंतर समाजाची सेवा करायची असतं, याकडे जर लक्ष देतात निश्चितचपणे जितक्या मोठ्या शब्दामध्ये याचा निषेध करता येईल, सर्व स्तरावर जगाभर याचा निषेध करता येईल, निषेध झालाच पाहिजे. आणि या परिवाराला मला असं वाटतं निश्चितचपणे न्याय मिळाला पाहिजे. पण नुसता न्याय मिळून चालणार नाही, एखाद्या व्यक्तीला शिक्षा होऊन चालणार नाही, त्यामध्ये एक आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. त्याची कारणं शोधल्या गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. सिक्युरिटी नुसती विद्यार्थ्यांसाठी, डॉक्टरांसाठी नसून तर संपूर्ण समाजासाठी सिक्युरिटी तेवढीच महत्त्वाची आहे. तर मला असं वाटतं या माध्यमातून सरकारने खरंखरच लक्ष घालून विद्यार्थ्यांना जे दिवसरात्र काम करत असतात, 36 तास 48 तास ड्युट्या करतात आणि आपलं पूर्ण तरुण वय या व्यवसायाकरता देऊन देतात, अशांसाठी एक प्रिव्हिलेज प्रोफेशन म्हणून त्यांच्याकडे आमुलाग्रपणे त्यांनी लक्ष घालून चांगल्या प्रकारच्या योजना आखायला पाहिजेत. 2-3 महिने होतात, अशा घटना रिपीट होतात, समाज विसरून जातो, प्रोफेशन विसरून जातो. पण जोपर्यंत यात न्यायामध्ये याचं कन्व्हर्शन होणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं यावर आपल्याला
कुप्रतिबंध घालता येणार नाहीत. या घटना निश्चितपणे समाजाच्या कोणत्याही घटकाच्या असल्या तरी त्याचा ज्या मोठ्या शब्दांमध्ये निषेध करता आला पाहिजेत आणि निश्चितपणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याचा तात्काळ 30 दिवसाच्या आमध्ये निर्णय लागायला हवं. मग निश्चितचपणे या जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची आहेत, त्या डीनची सुद्धा आहेत आणि हेल्थ मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहेत. ते कोणत्या पक्षाचे हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत, पण हे लोक आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांच्यावरसुद्धा तात्काळ ॲक्शन व्हायला पाहिजेत आणि निश्चितचपणे याचं कुठेतरी लॉमध्ये कन्व्हर्शन होऊन लाँग टर्म याचे कसे फायदे होईल समाजासाठी, मला असं वाटतं त्याचा विचार करायला पाहिजे आणि चिंतन करायला पाहिजे. पुनश्च तुमच्या माध्यमातून मी या झालेल्या घटनेचा निषेध करतो आहे आणि त्या कुटुंबाला ईश्वरांनी एक ताकद देऊ की एवढ्या मोठ्या घटनेपासून त्यांना कसं काय वाचता येईल, त्यांना शक्ती मिळो आणि त्या व्यक्तीला मी श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर राधा सावदेकर, अध्यक्ष मूलतज्ञ संघटना अमरावती. आज जो आम्ही निषेध प्रदर्शित करत आहोत ही कलकत्त्याला झालेल्या घटनेच्या संदर्भात आहे, जिथे एका PG ट्रेनी डॉक्टरवरती रेप झाला, तिचा मृत्यू झाला, तिला मारण्यात आलं. आपल्या समाजासाठी आणि आपल्या मानवतेसाठी ही अक्षरशः एक लज्जास्पद घटना आहे. मानवतेने तर अक्षरशः मान खाली घालण्यासाठी ही त्या स्त्रीसोबत घटना घडलेली आहे आणि आज आम्ही त्याच्यामुळे IMA अमरावतीसोबत हे निषेध प्रदर्शित करायला इथे सगळे जमलेलो आहोत. आमची एकच इच्छा आहे की समाजाने पण जागरूक व्हावं आणि जे नेहमी प्रत्येक वेळी स्त्रीवरती दूषणं देण्यात येतात की तिने कपडे असे घातले म्हणून तिच्यासोबत असं झालं, ती रात्री फिरली म्हणून तिच्यासोबत असं झालं. पण इथे तर ती ट्रेनी डॉक्टरनी 36 तास तिची ड्युटी केली होती, ती हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये होती, मग ती कुठे सुरक्षित आहे? आज भारतात स्त्री कुठे सुरक्षित आहे हा खरंच एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि असं जर तिच्यासोबत घडत असेल तर जबाबदारी कोणाची आहे? तर याच्यावरती न्याय हा लवकरात लवकर मिळायला हवा. आम्हाला कोणत्याही राजनीतीशी काही घेणं देणं नाही आहे, पण स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमी धडपड करत राहू आणि यासाठी जे काय लॉज बनवायचे आहेत लवकरात लवकर त्या गुन्हेगारांवरती सजाही झाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल. जो भी घटना कलकत्ता में घटा है वो काफ़ी निंदनीय घटना है और जो जान बचाते हैं उनके साथ अगर ऐसी क्रूर हरकत होती है तो इसका जितना भी निंदन किया जाए उतना कम है. ये सरकार की जवाबदारी बनती है कि वो डॉक्टरों की सुरक्षा का इंतज़ाम करें. हम आए दिन इरविन में भी देखते रहते हैं कि कैसे अत्याचार होते रहता है, कैसे मारापीटी होते रहती है. हमारे लाख कोशिशों के बावजूद भी हमको गवर्नमेंट सर्विसेज में प्रोटेक्शन का अभी तक कोई पुख्ता इंतज़ाम नहीं किया गया है और ऐसे अगर घटना चलते रहेगी तो ये प्रोफेशन में लोग आना बंद कर देंगे. डॉक्टर शमा शाजिया रविभूषण, एक ही प्रश्न है मेरा, क्या ये घटना सिर्फ डॉक्टर्स को अफेक्ट करनी चाहिए? क्या ये पूरे समाज के लिए निंदा लायक घटना नहीं है? आज हम सब डॉक्टर्स यहाँ इकट्ठा हुए हैं इस चीज़ का खंडन करने के लिए. क्या पूरे शहर, पूरे ज़िला को हमारे साथ नहीं आना चाहिए था? ये हर महिला के सेफ्टी, उनकी सुरक्षा पे प्रश्न चिन्ह है. आज के बाद, इस घटना के बाद कोई भी महिला बाहर निकलने के पहले 1000 बार सोचेगी कि क्या वो सेफ़ है. हम जिस कंडीशंस में काम करते हैं उसमें कब किस तरह की घटना हो जाए बोलते नहीं आता है. तो सुरक्षा का इंतज़ाम क्या है? हम कहते हैं हमारा देश इतना विकसित हो गया है, पर अगर महिला की सेफ्टी का ही इतना बड़ा अपराध हो गया और उसके लिए हमको कोई सज़ा होते हुए किसी को नहीं दिखती, चौराहे पे खड़े करके उसको ऐसी सज़ा देनी चाहिए उस व्यक्ति को कि आने वाले कोई भी समय पे लोग इस तरह के अपराध करने के पहले 1000 बार सोचें कि उनके साथ क्या होने वाला है. वो परिणाम दिखना चाहिए उनको और उस वजह से उनको पीछे हटने का एक प्रेरणा मिलनी चाहिए कि किसी भी स्त्री को हाथ लगाने के पहले वो सोचें, तभी हम सेफ हो पाएंगे. मी डॉक्टर विवेक सुसतकर, ऑर्थोपेडिक सर्जन, अमरावती. कलकत्ताला जे इन्सिडेंट झाला आहे ते खूपच वाईट झालेलं आहे. तरी IMA अमरावती आणि बाकी सगळे आमचे अमरावतीचे डॉक्टर इथं त्याचा निषेध म्हणून जमलेले आहेत आणि
हे पुन्हा पुन्हा घडो नाही त्यासाठी आम्ही गव्हर्मेंटकडे सरकारकडे दाद मागतो आहे की बा डॉक्टर्सची सिक्युरिटीचं काय आहे, त्यांनी आम्हाला पूर्ण सिक्युरिटी द्यावं, काही लॉज आहेत ते बदलावे आणि आम्हाला पर्सनल याच्यावर काहीतरी लॉज करून द्यायला पाहिजे जेणेकरून डॉक्टर सुरक्षित राहील. ॲटलिस्ट कामाच्या जाग्यावर तरी त्यांनी आम्हाला CCTV कॅमेरे किंवा पोलीस यंत्रणा हे सगळं प्रोव्हाइड करायला पाहिजे. कलकत्ता येथे जी घटना झाली त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत. अमरावती IMEचे सगळे डॉक्टर मंडळी या घटनेचा तीव्र निषेध करते. मृतात्म्याला शांती मिळो पण त्यासोबतच जस्टिस मिळालं पाहिजे हीच आमची मागणी आहे. बाकीसुद्धा सगळ्या डॉक्टर लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असली पाहिजे, स्टुडंट लोकांना सुरक्षितता असली पाहिजे, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना तिथं सुरक्षितता असली पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे. सर्वात आघात मेडिकल प्रोफेशनवर झालेला आघात आहे की जे लोक दुसऱ्यांचे जीव वाचवण्याकरता प्रयत्न करतात त्यांचा जीव घेण्यात येतो आणि तो सगळे पुरावे ते नष्ट करतात. सर्वात दुर्दैव अशी घटना आहे जी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडत आहे. त्याबद्दल आमचा रोष याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या मीटिंगमधून आपल्याला दिसून येईल की वैद्यकीय मंडळी किती अस्वस्थ आहेत हे याच्यावर आपलं लक्षात येईल. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी इतक्या मोठ्या प्रीमियर मेडिकल कॉलेजमध्ये एका सुशिक्षित महिलेवरती रेप होऊन तिचा मर्डर होतो ही अतिशय निंदनीय घटना आहे. आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष जरी झाली असेल तरी स्त्री खरंच सेफ आहे का हा खूप मोठा प्रश्न पडतो. हे आता आमची अशी मागणी आहे की ज्यांनी हे वाईट कर्तृत्व केलं आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, कारण हा अपराध माफ करण्यासारखा नाही आहे आणि नुसतंच त्याला बेल होणे किंवा त्याला बेल तर होणे शक्यच नाही. इट शुड बी टेकन ॲज अ मर्डर अँड ही शुड बी हँग टिल डेथ. डॉक्टर मोनाली ढोले, सेक्रेटरी OBGY अमरावती. स्वातंत्र्याच्या 78व्या स्वातंत्र्य दिन साजरा करताना आज एक स्त्री म्हणून, एक डॉक्टर म्हणून, एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून आणि एक भगिनी म्हणून अत्यंत वेदनादायक दिवस आहे आमच्यासाठी. कारण आमची एक भगिनी आमच्यात आज नाही आहे. पुरुषांनी केलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या बळी ती पडलेली आहे आणि ही पूर्ण व्यवस्था तिला परत एकदा न्याय न देऊन परत एकदा मारण्याचा प्रयत्न करते आहे. या सगळ्यामध्ये आम्ही तिच्या आत्म्याला शांती तर नाही देऊ शकत आणि त्यामुळेच आम्ही हे मूक आंदोलन करीत आहोत. कमीत कमी पूर्ण देशाने आम्हाला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करावं ही आमची अपेक्षा आहे आणि याविरुद्ध एक अतिशय कडक कायदा होऊन प्रत्येक होणाऱ्या बलात्काराला आपण वाचवू शकलो पाहिजे हीच या दिवशी आमची देवाकडे प्रार्थना राहील. आम्ही दोघंही PDMMC अमरावतीमध्ये डर्मॅटोलॉजी रेसिडेंट्स आहोत. मी डॉक्टर अन्वेष आणि डॉक्टर प्रियांका. आम्ही सगळे आज इथे जमा झालो आहोत कारण जे काही विचित्र प्रकरण आपल्याकडे सध्या झालेलं आहे कलकत्त्यामध्ये ते आपण अपोज करत आहोत. कारण समजा एक फिमेल रेसिडेंट डॉक्टर तिच्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जी तिथे काम करते, इमर्जन्सीमध्ये काम करते, तिचं स्वतःचं सगळं जे काही घरची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, जी काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती सगळं सोडून ती पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा पेशंटची जबाबदारी आहे ती प्रायोरिटाईज करून त्याला तरी म्हणजे प्राथमिकता देऊन काम करते आणि त्याच्यानंतर पण तिच्या रक्षेची किंवा तिच्या सिक्युरिटीची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. हे खूपच मोठं फेल्युअर आहे सिस्टीमच्या पार्टवर. आणि समजा एका डॉक्टरला सेफ नसेल वाटत, फिमेल डॉक्टरला सेफ नसेल वाटत तर मग बाकीच्या लोकांचं आपण काय बोलणार ना. सो बेसिकली जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. that's what I would like to say on the behalf of all the residents of अमरावती. मैं डॉक्टर प्रियंका, सेकेंड ईयर डर्मेटोलॉजी रेसिडेंट PDMC में. जैसे आपको पता है RG कर मेडिकल कॉलेज की सेकेंड ईयर चेस्ट मेडिसिन की रेसिडेंट डॉक्टर मोमिता देवनाथ 36 आवर्स ड्यूटी पे थे. 36 आवर्स ड्यूटी के बाद जब वो थोड़ी देर रेस्ट करने गई थी सेमिनार हॉल में, देयर शी वॉज रेप्ड एंड देन शी वॉज मर्डर्ड एंड हर पेरेंट्स वर इन्फॉर्म दैट इट वॉज अ सुसाइड. व्हेन हर पेरेंट्स एंड हर रिलेटिव जब वो उधर पहुँचे हॉस्पिटल में तो उनको अपनी बेटी की बॉडी को तक 3 घंटे तक देखने नहीं दिया. उनको बाद में इन्फॉर्म किया गया था कि वो सुसाइड ही है. बाद में जब देखा
और ऑटोप्सी रिपोर्ट में उसका पेल्विक बोन फ्रैक्चर था, उसका हायोइड बोन फ्रैक्चर था. 150 ग्राम of semen was found in her vagina and only one culprit has been arrested. This is the work of at least 8 to 10 people, but अभी तक उसको justice नहीं मिला है. No one has been arrested the other people. It is clearly a gang rape. Many people have said it. So on duty female resident doctor after 36 hours if she is raped, I don't think how us as female residents when we are on night duty, when we don't have any place, we'll always be scared while doing night duties. तो सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट फॉर डॉक्टर्स जो है वो आना चाहिए. ये केस सीबीआई ने सीबीआई ने ही करना चाहिए. हर फीमेल डॉक्टर के लिए एक ड्यूटी डॉक्टर रूम और अलग से वॉशरूम अवेलेबल होनी चाहिए. यही हमारी डिमांड्स है. नमस्कार, मी डॉक्टर संदीप दानखडे, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य सहसचिव. कलकत्त्याला झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आणि जे दिवसरात्र काम करतात अशा आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्या सुरक्षिततेसाठी आता एक शेवटची निर्णायक वेळ आलेली आहे की काहीतरी कायदा होणं आवश्यक आहे. आणि म्हणून यानंतर अशा प्रकारचा अन्याय सहन करण्याची परिसीमा झालेली असल्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने यासाठी एक स्पष्ट केंद्रीय कायदा केला पाहिजे. या मागणीला घेऊन आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देशभर 24 तासाचा देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे आणि सर्व प्रकारच्या रेग्युलर रुग्ण तपासणी बंद केल्या आहेत. केवळ इमर्जन्सी रुग्ण तपासणी सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर जर या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येऊ शकते. आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर गुरुनाथ लक्ष्मीबाई बाबासाहेब गवळी. मी पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज येथे निवासी डॉक्टर आहे त्वचारोग विभागामध्ये. मी जी घटना 9 तारखेस झाली आणि त्याच्यासोबत 15 तारखेची घटना घडली गेली, निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्यासोबतच 15 तारखेच्या उत्तर संध्येला जे कांड करण्यात आलं की तिथून जे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्या विरोधात आम्ही इथे निषेध नोंद करत आहोत आणि पूर्ण देशव्यापी आम्ही बंद पुकारला आहे. तर मी सर्व गव्हर्मेंटला मी ही मागणी करू इच्छितो आमच्या माध्यमातून की जो निर्भया हत्याकांड झाला होता 2012मध्ये, त्याच्या लेवलचाच किंवा त्याच्यापेक्षाही उद्विग्न असा हा हत्याकांड आहे. आणि ही जी आमची रणरागिणी बहीण आहे तिला न्याय मिळण्यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट ट्रायलची मागणी करत आहोत. त्यासोबत जे निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि त्याच्यासोबतच जे कोणी दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त मोठी शिक्षा झाली पाहिजे. त्याचसोबत पुढील अधिवेशनामध्ये ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन भरेल त्याच्यामध्ये ह्या अधिवेशनात तिथे हा मुद्दा उपस्थित केला गेला पाहिजे आणि डॉक्टरांच्या विरोधात होणाऱ्या या कारवायांना किंवा डॉक्टरांच्या विरोधात नसून फक्त महिलांच्या विरोधात पण होणाऱ्या या कारवायांना थांबवण्यासाठी मोठा काहीतरी कायदा आणला पाहिजे. डॉक्टरांची जी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये जी काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये त्यांना जे फेस करायला लागणारे प्रॉब्लेम्स आहेत, डायरेक्ट नातेवाईक बऱ्याच वेळेला काही थोडी मोठी चूक किंवा झाली असेल वा नसेल याचा विचार न करता डायरेक्ट महिला असो डॉक्टर किंवा पुरुष असो त्याला डायरेक्ट मारण्यात येते किंवा त्याच्यावर त्याला म्हणजे अक्षरशः डोळा किंवा त्याला हातपाय गमवावे लागतात किंवा एखाद्याने चाकूने डायरेक्ट हमला करण्यात येतो. अशा घटना घडतात. त्यांच्या विरोधात अतिशय मोठा काहीतरी कायदा करण्यात यावा. याच्यासोबत जे CCTV वगैरे किंवा अशा गोष्टी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सरकारने तैनात केले पाहिजेत, तसेच पोलिसांना तैनात केले पाहिजेत. आणि महिला ज्या रात्रपाळीसाठी काम करत आहेत त्यांना एक सिक्युरिटी चांगल्या प्रकारची प्रोव्हाइड केली पाहिजे. अशा प्रकारचा कोणताही गुन्हा होऊ नये यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण डॉक्टरांना निर्माण केलं गेलं पाहिजे की जेणेकरून आम्ही भले 36 तास काम करू किंवा 48 तास काम करू तर ते चांगल्या प्रकारे प्रत्येक पेशंटला आम्हाला गरजू व्यक्तीला आम्हाला चांगल्या प्रकारचं एक मदत जी करता येईल ती आम्हाला करता आली पाहिजे. भले तो पहिल्या तासात येणारा पेशंट असो किंवा 48व्या तासात सुद्धा येणारा पेशंट असो, यासाठी आम्हाला आम्ही मागणी करत आहोत. धन्यवाद. मैं डॉक्टर आवाज़ नहीं आ रहा है. मैं डॉक्टर सुशील सिक्ची, रेडियोलॉजिस्ट.
ये जो घटना घड़ी है कलकत्ता में बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। ये वहशीपन का उदाहरण है और इससे बड़ी बात है कि राज्य सरकार भी इसमें कुछ भी कर नहीं रही। वो इस पूरे मामले में बस असली कातिल को छुपा रही है। तो हमारा मानना है, हमारी चाह है कि असली कातिल को ढूंढे, उसे सज़ा दिलाए। तथा हमारा ये भी कहना है सेंट्रल गवर्नमेंट से कि वो भी अपनी तरफ से कड़ी कानूनी कार्रवाई करे और राज्य सरकार से नहीं होता है तो सेंट्रल गवर्नमेंट ने हस्तक्षेप करना चाहिए और जो भी दोषी है उसे सजा देना चाहिए। मी डॉक्टर राजेश जवादे, नेत्रतज्ञ अमरावती। सर्वप्रथम माझ्या बहिणीचा जो बलात्कार आणि निर्दूर खून झाला त्याचा मी निषेध करतो आणि आतापर्यंत प्रशासनाने जे कोणी आरोपी आहेत त्यांना पकडलेलं नाही आहे। हा आमचा अंत पाहू नका, आम्ही समक्ष आहे न्याय द्यायला, आमच्या हातात तुम्ही द्या, आम्ही त्यांना पकडून दाखवू। पण लक्षात ठेवा, आता आज आम्ही पीसफुली आणि शांततेने आम्ही प्रोटेस्ट करत आहे, पण याचा अर्थ आम्हाला शांतच समजू नका। आम्ही पुढे पण आम्ही आमचं हे करू आणि पूर्ण भारतभर याचा निषेध करतो आम्ही आणि कंडेम पूर्ण अमरावती म्हणा सर्व आयामे सर्वजण आम्ही त्याचा निषेध करतो। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।